नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण सैर करणार आहोत महाकाल नगरी उज्जैन येथे। दौंड ते उज्जैन असा सुमारे 550 किलोमीटरचे अंतर 16 तासात पूर्ण करून आम्ही महाकाल नगरी उज्जैन येथे पोहोचलो। उज्जैनचे रेल्वे जंक्शन ते मंदिर हे अंतर सुमारे 2 किलोमीटर आहे। 1 hour later. उज्जैनचे महाकाल मंदिर हे हिंदू धर्मातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून भगवान शिवाच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे। मंदिर परिसरात ठिकठिकाणी मोठमोठ्या स्क्रीन लावलेल्या आहेत, जिथून गर्भगृहातील शिवलिंगाचे दर्शन आपल्याला घडते। चला तर मग मंडळी, या पवित्र ठिकाणी आज आपण घेऊया दर्शन व पाहूया त्याचा इतिहास। महाकालेश्वर मंदिर हे मध्य प्रदेशमधील उज्जैन शहरात क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे। महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या एका सभागृहातून दर्शन रांगेची सुरुवात होते। शनिवार रविवार नसल्यामुळे आज गर्दी थोडीच होती, त्यामुळे लवकरच दर्शन झाले। दर्शन रांगेत सर्वजण महाकालच्या नावाचा जप करत होते। पुढे आल्यावर वरच्या सभागृहातून थेट आपल्याला गर्भगृहाचे दर्शन होते व समोरच दिसते ते शिवलिंग महाकालेश्वराचे। महाकालेश्वराचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर हे असे मंदिर दिसते व मन प्रसन्न होऊन जाते। क्षिप्रा नदीच्या तीरावर बसलेले महाकालेश्वराचे हे मंदिर पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून भक्त येत असतात। महाकालेश्वर मंदिराच्या परिसरात महाप्रसादाची सोय आहे। मंदिरात दर्शन घेण्यासाठी VIP दर्शन पासाची सुद्धा व्यवस्था आहे। उज्जैनच्या महाकालेश्वराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे दररोज पहाटे भस्म आरती केली जाते। यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन बुकिंग केली जाते। तसेच मंदिर परिसरात महाकाल नगरी उभारलेली आहे। रात्रीच्या वेळी तर हे दृश्य अगदी विलोभनीय दिसते। तुम्हीही कधी उज्जैनमधील महाकालेश्वराला गेला आहात का, हे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। What?